विद्यार्थी मित्र हो, आज आपण आर्थिक विचारांचा इतिहास या पेपरमध्ये निसर्गवादी संकल्पना या प्रकरणांतर्गत निसर्गवाद्यांच्या प्रमुख संकल्पना या अंतर्गत चर्चा करणार आहोत. निसर्गवाद्यांच्या विविध संकल्पना प्रामुख्याने आपणास दिसून येतात. त्यापैकी सर्वप्रथम नैसर्गिक व्यवस्था, त्याला आपण नॅचरल ऑर्डर असं म्हणतो. नैसर्गिक व्यवस्था ही महत्त्वाची संकल्पना निसर्गवाद्यांनी मांडलेली दिसून येते. ही संकल्पना निसर्ग नियमावर आधारित असलेली आपणास प्रामुख्याने दिसते आणि ही निसर्ग व्यवस्था समाजहिताच्या दृष्टिकोनातून तयार करण्यात आलेली आहे. आणि नैसर्गिक व्यवस्था म्हणजे काय हे सांगण्यापेक्षा ती कशी आहे यावर जास्त भर या निसर्गवाद्यांनी दिलेला दिसून येतो. यामध्ये प्रामुख्याने गिडे आणि रिस्ट या दोन विचारवंतांनी या नैसर्गिक व्यवस्थेचं सुंदर वर्णन केलेलं आपणास दिसून येते. त्यांच्या मते नैसर्गिक व्यवस्था, गिडे आणि रिस्ट यांच्या मते नैसर्गिक व्यवस्था ही मानव जातीच्या कल्याणासाठी निर्माण केलेली आहे आणि म्हणून मानवजातीच्या कल्याणासाठी ईश्वराने ती निर्माण केलेली आहे आणि म्हणून ती व्यवस्था आपण समजून घेणं आपलं कर्तव्य आहे. मानवजातीचं ते कर्तव्य आहे आणि ती जर व्यवस्था आपण समजून घेतली तर त्या व्यवस्थेमध्ये सर्व मानवजातीचं कल्याण समाविष्ट झालेलं आहे. अशा प्रकारचा प्रमुख विचार गिडे आणि रिस्ट या निसर्गवाद्यांनी प्रामुख्याने सांगितलेला दिसून येतो. आणि म्हणून प्राध्यापक गिडे आणि रिस्ट यांनी या व्यवस्थेचं वर्णन करताना दोन बाबी या प्रामुख्याने यात सांगितल्या. पहिली गोष्ट म्हणजे ही देवाने निर्माण केलेली व्यवस्था आहे, ईश्वराने निर्माण केलेली आहे आणि म्हणून आपलं कर्तव्य आहे मानवजातीचं की ती आपण समजून घेतली पाहिजे. हे आपलं त्याचं कर्तव्य आहे, आपण ती व्यवस्था समजून घेतली पाहिजे. तर ह्या दोन गोष्टीचा जर आपण या ठिकाणी विचार केला, पहिली म्हणजे ईश्वर निर्मित ही व्यवस्था आहे आणि ती समाजाच्या कल्याणासाठी निर्माण केलेली आहे आणि दुसरं आपलं कर्तव्य म्हणजे मानवाने ती व्यवस्था समजून घेण्याचा प्रयत्न प्रामुख्याने केला पाहिजे. तर अशा प्रकारच्या या नैसर्गिक व्यवस्थेविषयीची भूमिका त्यांनी मांडली आणि त्यांनी असं म्हटलं की एवढी सुंदर आणि निसर्ग व्यवस्था समाज कल्याणासाठी निर्माण झालेली असल्यामुळे, ईश्वराने ती निर्माण केलेली असल्यामुळे ती कधीही या ठिकाणी बदलू शकणार नाही आणि त्यामुळं त्या व्यवस्थेचा आपण खऱ्या अर्थाने स्वीकार केला पाहिजे. आणि या व्यवस्थेचं नैसर्गिक व्यवहारासाठी व्यावहारिक दृष्टिकोनातून स्वरूप काय आहे ते निसर्गवाद्यांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे निसर्ग व्यवस्थेचं व्यावहारिक रूप काय असलं पाहिजे याविषयी ते मांडत असताना असं म्हटलं त्यांनी की ही जी व्यवस्था आहे या व्यवस्थेच्या बाबतीमध्ये निरहस्तक्षेपाचं धोरण, लेजिस फेअर पॉलिसी आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो. लेजिस फेअर पॉलिसी म्हणजे निरहस्तक्षेपाचं धोरण किंवा हिंदीमध्ये त्याला आपण जाने दो छोड दो या प्रकारचं हे धोरण आपलं असलं पाहिजे आणि आपण या व्यवस्थेमध्ये बिलकुल हस्तक्षेप केला नाही पाहिजे. जाने दो छोड दो किंवा निरहस्तक्षेपाचं धोरण म्हणजे हस्तक्षेप न करणे. जी नैसर्गिक व्यवस्था ईश्वर निर्मित असल्यामुळं आणि ती मानवाच्या कल्याणासाठी असल्यामुळं मानवाने ती समजून घ्यावी, फक्त समजूनच घ्यावी, परंतु त्या व्यवस्थेत ढवळाढवळ करण्याचा कुठलाही प्रयत्न करू नये. निरहस्तक्षेप असावा, त्याच्यामध्ये हस्तक्षेप कुठलाही असू नये, अशा प्रकारची भूमिका या गिडे आणि रिस्ट या विचारवंतांनी प्रामुख्याने मांडली आणि अशा प्रकारे ही नैसर्गिक व्यवस्था समाज कल्याणासाठी ईश्वर निर्मित आहे हा विचार त्यांनी प्रामुख्याने मांडला. या संदर्भामध्ये बोलत असताना डॉक्टर कृष्णे हा जो निसर्गवादी विचारवंत आहे, तर त्यांनी या संदर्भामध्ये आपलं मत मांडताना असं म्हटलं की सर्व आर्थिक व्यवहार, तर ह्या सर्व आर्थिक व्यवहारांचं उद्दिष्ट काय असलं पाहिजे.
तर त्याने असं म्हटलं की या सर्व आर्थिक व्यवहारांचं उद्दिष्ट हे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त सुख. म्हणजे त्याने असं या सर्व आर्थिक व्यवहारांचं उद्दिष्ट स्पष्ट करताना असं स्पष्टपणे म्हटलं की या सर्व आर्थिक व्यवहारांचं उद्दिष्ट हे असलं पाहिजे की कमीत कमी खर्च, या कमीत कमी खर्चामध्ये अधिकात अधिक सुख मानवाचं कसं साध्य करता येईल हाच दृष्टिकोन असला पाहिजे. आणि म्हणून कमीत कमी खर्चात अधिकात अधिक सुख मिळवणे हाच उद्देश खऱ्या अर्थाने या ठिकाणी असला पाहिजे. आणि अशी ही नैसर्गिक व्यवस्था सामाजिक कल्याणाच्या, मानवी कल्याणाच्या दृष्टिकोनातून ईश्वराने ती निर्माण केली असल्यामुळे ती अत्यंत सुंदर आहे आणि सर्व समाजाच्या दृष्टीने हितकारक आहे, असा हा मूळ विचार भिडे आणि रिष्ट यांनी मांडला. आणि या व्यवस्थेत एवढी सुंदर असल्यामुळे ती बदलण्याची गरज नाही. ती निसर्ग ईश्वराने निर्माण केली असल्यामुळे त्याच्यात हस्तक्षेप करण्याची सुद्धा आपल्याला बिलकुल गरज नाही. हा विचार प्रामुख्याने त्यांनी या ठिकाणी मांडलेला दिसून येतो. अशी ही व्यवस्था या ठिकाणी निसर्ग व्यवस्था सांगितल्यानंतर नैसर्गिक व्यवस्थेवर सुद्धा काही विचारवंतांनी पुढे टीका केलेली दिसून येते. ती 4 ते 5 मुद्द्यातून याचाही विचार आपल्याला केला पाहिजे. तर नैसर्गिक व्यवस्था म्हणजे काय हे स्पष्ट केलं नाही असं टीकाकारांचं म्हणणं आहे. म्हणजे काय की नैसर्गिक व्यवस्था किती सुंदर आहे, किती चांगली आहे वगैरे वगैरे स्पष्टीकरण झालेलं दिसून येतं. परंतु ही व्यवस्था नेमकी कशी आहे, व्यवस्था म्हणजे काय, म्हणजे कशाला व्यवस्था म्हणायचं याचा अर्थ त्यांनी सांगितला नाही. ती सुंदर आहे तिचं वर्णन मात्र केलं त्यांनी, अशी आहे तशी आहे वगैरे वगैरे, परंतु त्याचा अर्थ नाही सांगितला की कशाला नैसर्गिक व्यवस्था म्हणायचं. नैसर्गिक व्यवस्था म्हणजे नेमकं काय आहे ते मात्र या निसर्गवाद्यांनी स्पष्ट केलं नाही. अशा प्रकारची टीका या ठिकाणी या नैसर्गिक व्यवस्थेवर झालेली दिसून येते. आणि पुढं दुसरी टीका अशी आहे की नैसर्गिक व्यवस्था ही सोपी आहे असं म्हटलं, मग तरीसुद्धा तिचं प्रशिक्षण झालं पाहिजे असं का? टीकाकाराने असं म्हटलं की ती नैसर्गिक व्यवस्था सोपी आहे असं निसर्गवादी म्हणतात, मग पुढे तरीसुद्धा ते पुढे जाऊन असं म्हणतात की शैक्षणिक संस्थेतून त्याचं प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे. मग प्रशिक्षण या शैक्षणिक संस्थातून मिळावा असा विचार त्यांनी का मांडला? आणि मग जर असा विचार त्यांनी मांडलेला असेल तर मग ती व्यवस्था सोपी आहे असं म्हणायचं का? सोपी जर असेल तर मग प्रशिक्षणाची गरज का पडते? म्हणजेच परस्पर विसंगती यांच्या विचारात प्रामुख्याने दिसून येते. असाही टीकाकारांचा या नैसर्गिक व्यवस्थेकडे बघण्याचा सूर दिसून येतो आणि त्यांनी या मुद्द्याला हात लावून या मुद्द्याच्या अनुषंगाने टीका केलेली दिसून येते. आणि त्याही पुढं जाऊन नैसर्गिक व्यवस्थेमध्ये कोणीही हस्तक्षेप करायची गरज नाही, प्रत्येक व्यक्तीला आपलं हित कळतं, अशा प्रकारची भूमिका या निसर्गवाद्यांनी मांडली. परंतु प्रत्येक व्यक्तीला आपलं हित समजतं किंवा जन्मतःच कळते हा जो विचार त्यांनी मांडला तो काही पटण्यासारखा नाही. कारण टीकाकारांना असं म्हणायचे की प्रत्येक व्यक्तीला आपलं हित समजेलच असं निश्चितपणे आपण या ठिकाणी सांगू शकत नाही. आणि म्हणून हे जे गृहीत त्यांनी धरलं की प्रत्येक व्यक्ती जन्मतःच आपलं हित समजू शकते, त्याला त्याचं ज्ञान असतं, तर हे गृहीतकच मुळात या ठिकाणी चुकीचं वाटतं. कारण प्रत्येक व्यक्तीला आपलं हित कळेलच याची शाश्वती काय, अशा प्रकारची टीका या टीकाकारांनी या ठिकाणी केलेली दिसून येते. आणि म्हणून मग पुढे ते असं म्हणतात किंवा समाजहित आणि व्यक्तिहित यामध्ये संघर्ष नसतो असं जे या ठिकाणी निसर्गवाद्यांचं मत आहे ते सुद्धा त्यांना मान्य नाही. म्हणजे काय आहे की समाजहित आणि व्यक्तिहित यामध्ये संघर्ष नसतो असं त्यांना म्हणायचं. कारण प्रत्येकाला आपलं हित कळत असल्यामुळं प्रत्येकजण आपलं हित साध्य करण्याच्या नादात प्रयत्नामध्ये समाजाचं हित साध्य होऊन जाईल आणि म्हणून समाजहित आणि व्यक्तिहित यामध्ये संघर्ष असण्याचं कारण नाही असं निसर्गवाद्यांना या ठिकाणी प्रामुख्याने सांगायचं असलं तरीसुद्धा प्रत्यक्षात मात्र तसं दिसून येत नाही. प्रत्यक्षामध्ये यांच्यामध्ये संघर्ष होतच नाही असं कसं आपण म्हणू शकतो असे या ठिकाणी टीकाकारांनी प्रामुख्याने म्हटलेलं आहे. म्हणजेच टीकाकारांना असं म्हणायचं आहे
की समाजहित आणि व्यक्तिहित यामध्ये संघर्ष होऊ शकतो. समाजहित व्यक्तिहिताच्या आड येऊ शकतं किंवा व्यक्तिहित हे हिताच्या विरुद्ध आड येऊ शकतं आणि म्हणून दोन्ही हित यामध्ये संघर्ष नसतो. समाजहित आणि व्यक्तिहित यामध्ये संघर्ष नसतो असे म्हणणे संयुक्तिक वाटत नाही, योग्य वाटत नाही. अशा प्रकारची टीका या नैसर्गिक व्यवस्थेच्या बाबतीमध्ये या टीकाकारांनी केलेली दिसून येते. आणि शेवटची टीका या ठिकाणी अशी आहे की निरहस्तक्षेपाचं तत्त्व. निसर्गवाद्याने निरहस्तक्षेपाचं तत्त्व मांडलं आणि असं म्हटलं की नैसर्गिक व्यवस्था एवढी निसर्गाने ईश्वराने निर्माण केलेली आहे आणि ती समाजाच्या किंवा मानवाच्या कल्याणासाठी निर्माण केलेली असल्यामुळे ती बदलण्याची काही गरज नाही आणि म्हणून ती बदलण्याची गरज नसल्यामुळे त्याच्यामध्ये हस्तक्षेप कुणीही मानवाने करू नये. तर मग मानवाने हस्तक्षेप करायचाच नाही, निरहस्तक्षेपाचंच धोरण स्वीकारलं पाहिजे अशी विचारसरणी त्यांनी प्रामुख्याने मांडली. परंतु आपण अलीकडच्या काळामध्ये असं पाहतो की हस्तक्षेप हा प्रामुख्याने व्यवहारामध्ये होत असतो. विविध धोरणं कुठलीही असली तरी त्या धोरणामध्ये प्रामुख्याने हस्तक्षेप हा झालेला दिसून येतो आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये हा विचार जो आहे निसर्गवाद्यांचा अमान्य होण्यासारखा नाही. म्हणून टीकाकारांनी असं या ठिकाणी म्हटलं आहे की नैसर्गिक व्यवस्थेमध्ये निरहस्तक्षेपाचं जे धोरण स्वीकारलं होतं ते आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याला बिलकुल मान्य होण्यासारखं नाही. कारण आजच्या काळामध्ये अनेक बाबतीमध्ये हस्तक्षेप हा प्रामुख्याने झालेला दिसून येतो आणि म्हणून राष्ट्रांनी अलीकडच्या विविध धोरणामध्ये हस्तक्षेपाचं धोरण स्वीकारलेलं आहे. ते आपण प्रत्यक्ष पाहत असल्यामुळं आपल्याला निरहस्तक्षेपाचं धोरण पूर्णपणे मान्य करणं योग्य ठरणार नाही किंवा निसर्गवाद्यांनी निरहस्तक्षेपाच्या धोरणाला जी मान्यता दिली ती 100% किंवा 100% आपल्याला ती मान्य करावं लागेल अशातला भाग नाही. त्याला आपल्याला अमान्य करावं लागेल कारण काही प्रमाणात निश्चितच शासनाचा हस्तक्षेप हा आपण अलीकडच्या काळामध्ये सातत्याने पाहत आलो आहोत, आजही पाहत आहोत आणि म्हणून हस्तक्षेपाशिवाय कुठलेही व्यवहार परिपूर्ण होणार नाहीत. देशाच्या कल्याणाला आपल्याला पुढं घेऊन जाता येणार नाही, राष्ट्राचं हित आपल्याला खऱ्या अर्थाने साध्य करता येणार नाही. म्हणून संरक्षण करणं गरजेचं ठरतं धोरणाचं आणि संरक्षण करणं म्हणजे शासनाचा हस्तक्षेप त्या ठिकाणी आवश्यक, त्या ठिकाणी शासकीय हस्तक्षेप हा गरजेचा ठरतो, आवश्यक ठरतो आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी हे सांगता येईल की प्रामुख्याने निरहस्तक्षेपाचं जे धोरण आहे निसर्गवाद्यांचं ते अमान्य करण्यासारखं आहे आणि म्हणून या ठिकाणी हस्तक्षेपाचा सुद्धा विचार आपल्याला करावा लागतो. तर अशा प्रकारे एकूण 4 ते 5 मुद्द्यामध्ये नैसर्गिक व्यवस्थेवर या टीकाकारांनी टीका केलेली दिसून येते आणि त्या 5 मुद्द्यांच्या द्वारे त्यांनी निसर्ग व्यवस्थेतल्या त्रुटी किंवा निसर्ग व्यवस्थेतल्या ज्या काही कमी आहेत, ज्या काही त्याच्यामध्ये मर्यादा आहेत त्या या ठिकाणी प्रामुख्याने समजून सांगण्याचा प्रयत्न या टीकाकाराने या टीकांच्या माध्यमातून केलेला दिसून येतो. म्हणून थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की नैसर्गवादी विचारांची ही नैसर्गिक व्यवस्था ही जी संकल्पना आहे नॅचरल ऑर्डर, तर ती व्यवस्था आपल्याला जरी व्यवस्थित चांगली वाटत असली तरीसुद्धा त्यालासुद्धा काही मर्यादा आहेत. हे आपण या ठिकाणी प्रामुख्याने समजून घेतले पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण विचार करण्याची गरज आहे. तर या प्रसंगी मला एवढंच म्हणायचं आहे की नैसर्गिक व्यवस्था निसर्गनिर्मित ईश्वराने निर्माण केलेली आणि मानवजातीच्या कल्याणासाठी असल्यामुळं ती बदलताच येणार नाही. हा जो मूळ विचार आहे गिडी आणि रिष्ट या विचाराला छेद या 4 ते 5 मुद्द्यातून विरोधकांनी केला. हाच या ठिकाणी एकंदरीत या नैसर्गिक व्यवस्थेच्या बाबतीतला थोडक्यात सारांश रूपाने त्याचा विचार आपल्याला करता येईल. म्हणून या प्रसंगी मी नैसर्गिक व्यवस्था म्हणजे काय आणि या नैसर्गिक व्यवस्थेच्या बाबतीमध्ये मानवाची भूमिका आणि त्या एकूण या नैसर्गिक व्यवस्थेवर झालेली टीका या अनुषंगाने आपण या ठिकाणी चर्चा केली आणि या चर्चेतून आपणाला नैसर्गिक व्यवस्थेचं आकलन निश्चितपणे झाले असेल असं मी या ठिकाणी समजतो
आपल्या काही यातील मुद्द्यांचा खुलासा आपल्याला झाला नसेल किंवा काही मुद्दे स्पष्टपणे जर समजले नसतील तर हे व्हिडिओ लेक्चर आपण पुन्हा एकदा ऐकून 1-2 वेळेस ऐकून त्या मुद्द्यांचं स्पष्टीकरण आपल्याला समजू शकेल. त्याही पलीकडे जाऊन जर एखादा दुसरा मुद्दा राहण्याची शक्यता राहिली तर त्याविषयी तुम्ही तुमच्या अडचणी, तुमच्या शंका व तुमचे जे प्रश्न असतील हे कॉमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही कॉमेंट करू शकता. त्या अडचणीचं किंवा त्या शंकेचं निरसन पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये निश्चितपणे करण्यात येईल. अशा प्रकारची ग्वाही मी या प्रसंगी आपणाला देतो आणि या ठिकाणी नैसर्गिक व्यवस्थेची ही संकल्पना इथे आपण पूर्ण केली असं या ठिकाणी स्पष्ट करून येथेच थांबतो. धन्यवाद.